ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या या 23व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ततः श्वेतैर्हर्यै युक्ते महती सनंदे स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुहि. पहा, या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. अर्थ पाहूया आपण आधी. त्यानंतर शुभ्र पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या महान रथावर बसलेल्या लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णाने आणि पांडुपुत्र अर्जुनाने सुद्धा दिव्य शंख अत्यंत जोराने वाजविले. पहा, भाषांतर ऐकूया. तेव्हा श्वेत अश्वांनी युक्त असलेल्या मोठ्या रथावर बसलेल्या माधव व पांडुपुत्राने सुद्धा आपापले दिव्य शंख जोराने वाजविले. अतिशय महत्त्वाचा असा हा श्लोक आहे. पहा, मुद्दाम इथे जे वर्णन केलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि याच अनुषंगाने अर्जुन विषाद योग आणि पुढे गीतेचं आपल्याला वाचन करत असताना ह्या श्लोकाचा अतिशय उपयोग होणार आहे. पहा, ते सांगतात त्यानंतर ततः हे शंख वाजवल्यानंतर भीष्माचार्यांनी श्वेत हय म्हणजे घोड्यांनी, हय म्हणजे घोडा, आणि पांढरे घोडे ज्याला जोडले गेलेले आहेत, लक्षात घ्या या रथाला, अशा घोड्यांनी युक्त असलेल्या महती संदने म्हणजे खूप मोठ्या रथावरती जे 10 घोडे हा रथ ओढत आहेत. पहा, त्या 10 घोड्यांच्या रथावरती त्याची चाकं आहेत. त्या रथावरती अर्जुन त्या रथाचा स्वामी म्हणून तिथे बसलेला आहे आणि त्या रथाची लगाम जी आहे पहा, ती भगवान श्रीकृष्णांच्या हातात आहे. 10च्या 10 अश्वांचे लगाम जे आहेत ते भगवान श्रीकृष्णाच्या हातात आहेत. म्हणून अर्जुन भक्त श्रेष्ठ आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. हे शरीर म्हणजे हा रथ आहे. आपली 10 इंद्रिय म्हणजे हे 10 अश्व आहेत. ते सगळ्या बाजूनी ज्ञानेंद्रिय 5 आणि कर्मेंद्रिय 5 ते सर्व बाजूनी ते वारू उधळलेले असतात. पहा, त्यांची लगाम जर भगवंताच्या हातात असेल तर त्यांचा प्रवास एका दिशेने होतो. नाहीतर ते 10 अश्व 10 बाजूनी जर गेले तर आपल्या आयुष्याचं काय कल्याण झालेलं असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि मग अशा त्या रथामध्ये हा जीवात्मा अर्जुन नावाचा बसलेला असतो आणि मग त्यांनी भगवंताची आधीच निवड केलेली आहे. मी मागच्या एका भागामध्ये सांगितलं होतं. मग त्याच्या आयुष्याची जी गती आहे आणि त्याच्या आयुष्याला जे काही मार्गदर्शन होणार आहे ते योग्य पद्धतीने होत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. हा काही भ्रम नाही आहे. हा परमेश्वर आपल्या हृदयामध्ये ह्या रथावरतीच आरूढ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याला बाहेर शोधायला जातो त्यावेळेला भ्रम निर्माण होतात. कुठल्याही व्यक्ती वस्तू परिस्थितीमध्ये भगवंताला शोधणं, स्वतःच्या आतमध्ये न धुंडाळता बाहेर धुंडाळणं हा खरा भास आणि ही विकृती आहे खरी हे लक्षात घेतलं पाहिजे. ही कृती नाही म्हणता येत त्याला, ही विकृती आहे. आपण या रथाची आणि ही 10 घोडे असलेले पांढरे घोडे असलेले हा रथ आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं सहजपणाने इथे हा महान रथ होतो. तो स्थितौ म्हणजे त्या ह्याच्यावरती कोण स्थित आहे पहा, माधव हा पांडवश्चैव, ज्यांनी मधुदैत्याचा वध केला असे माधव, आणि जे पांडूचे पुत्र आहेत असे अर्जुन, म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा दोघेही त्याच एका रथावर आरूढ आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही कुठे शोधायला जाता जीवात्म्याला? आत्म्यालाही कुठे शोधायला जाता आणि परमात्म्यालाही कुठे शोधायला जाता? त्यांच्या जागा वेगवेगळ्या दिसत आहेत. आत्ता द्वैत आहे ते समजल्याशिवाय अद्वैत समजत नाही ते असं. आणि त्यामुळे इथे अद्वैत आपल्याला समजून घेत असताना द्वैत समजून घ्यावं लागेल आणि द्वैत समजून घेताना अद्वैत समजून घ्यायला लागेल आणि लक्षात येईल की हे दोन्ही वेगळं नाहीच आहे, दोन्ही एकच आहे. आत्मा वेगळा आणि परमात्मा वेगळा नाही. सागर वेगळा आणि त्याची लाट वेगळी नाही. पहा, त्यामुळं
हा जो श्लोक आहे हा समजून घेतल्यानंतर आपल्याला पुढे आणखीन सगळ्याच गोष्टींचं कोडं उलगडत जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी दोघांनीही आपले दिव्य शंख प्रदध्मतुही वाजवले. त्यांनी अत्यंत जोराने वाजवले. दोघांनीच वाजवले बरं का. इकडे सगळ्या सैन्याचा गोंधळ चालू आहे, इथे या दोघांनीच आपले शंख वाजवले. आपण व्याख्या पाहूया. ततः श्वेतेर्हर ये युक्ते चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे 100 घोडे दिले होते. या घोड्यांचे वैशिष्ट्य असे होते की यापैकी युद्धामध्ये कितीही घोडे मारले गेले तरी त्यांची संख्या 100च राहत होती, ती कमी होत नव्हती. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते. आता याचा अर्थ इतकाच आहे की चित्ररथ त्याचे 4 घोडे मारले गेले की नवीन 4 घोडे देत होता. अशी काही सोय असत नाही कुठे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते. याचा अर्थ असा आहे की ते अश्व यंत्रस्वरूपाचे होते असे असण्याची शक्यता जास्त आहे. हे पण समजून घेतलं पाहिजे, कारण ते सगळ्या ठिकाणी घोडा त्याला हाय हा इथे विशिष्ट शब्द वापरलेला आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेला तुम्ही अश्व म्हणता तेव्हा आपल्याला अश्व हा अर्थ लक्षात येतो, पण हाय म्हणजे पण अश्व आणि वाहन म्हणजे पण हाय. मग ते वाहन हवाई मार्गाने सुद्धा जातं, ते अवकाश मार्गाने सुद्धा जातं, ते पृथ्वीवर भूमीवरून सुद्धा जातं. अशा प्रकारचं वाहन आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. या 100 घोड्यांपैकी सुंदर आणि चांगले शिकवून तयार केलेले पांढऱ्या शुभ्र रंगाचे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला जुंपले होते. पुढे वर्णन येणार आहे की हा रथ केवढा मोठा होता. म्हणजे 10 बैलगाड्या भरतील एवढं सामुग्री त्या रथामध्ये असेल तर 4च घोडे पुरतील असं वाटत नाही. 10 अश्वशक्ती, 10 हॉर्स पॉवर ज्याला म्हणतो आपण अलीकडच्या भाषेमध्ये, ती अश्वशक्ती त्याला लागली असली पाहिजे. महती स्यंदने स्थित यज्ञामध्ये आहुती म्हणून दिलेल्या तुपाचे भक्षण केल्याने अग्नीला अजीर्ण झाले होते. आता म्हणून अग्निदेव खांडव वनातील विशेष महत्त्वाच्या औषधी वनस्पती खाऊन जाळून आपले अजीर्ण नष्ट करू पाहत होते. परंतु खांडव वनाचे रक्षण देव करीत असल्यामुळे अग्निदेवांना आपली इच्छा पूर्ण करता येईना. ते जेव्हा जेव्हा खांडवळ जाळण्याचा प्रयत्न करीत असत तेव्हा तेव्हा इंद्र जलवर्षाव करून अग्नी विझवून टाकीत असत. शेवटी अर्जुनाच्या मदतीने अग्नीने ते खांडवन पूर्णपणे जाळून टाकून आपले अजीर्ण नष्ट केले होते आणि प्रसन्न होऊन अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता. 9 बैलगाड्या भरतील इतकी शस्त्रास्त्रे त्या रथात नेहमी पडून राहत असत. हा रथ सोन्याने मढवलेला असून अत्यंत तेजपुंज होता. त्याची चाके अत्यंत मजबूत आणि विशाल होती. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत असे आणि तो 1 योजन म्हणजे 4 कोसांपर्यंत फडकत असे. ध्वज इतका उंच असूनही त्याचे काहीच वजन नव्हते. तो कोठेही कधीही वृक्षाला अडकत नसे. या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झाले होते. आता यामागचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे. आता अग्नी नावाची कुणी व्यक्ती आहे की तत्व आहे? आपण तर पंचमहाभूत म्हणतो. त्यांना शरीर धारण करता येत नाही, ते शरीराचा आश्रय घेऊन राहतात किंवा त्यांच्यापासून शरीर बनतं. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आपल्या शरीराचा 5वा भाग म्हणजे अग्नी आहे. त्याला अजीर्ण झालं म्हणजे ही गंमतच आहे बरं का. तर खांडवन जे जाळलं गेलं म्हणतात, तिथे नवीन वस्ती, आज तिथे दिल्ली आहे, पूर्वी तिथे इंद्रप्रस्थ होतं. आणि तिथली मूळ वस्ती हटवून नव्हे, लक्षात घ्या, ते ओसाडच होतं. त्यांनी वर्णनच केलेलं आहे सुरुवातीला की तो तशा प्रकारचा भाग जो आहे तो पांडवांच्या हवाली केलेला आहे तिथे. उलट तिथे त्या ठिकाणी नंदनवन फुललेलं आहे आणि मयासूर वगैरे जे तिथले असुर आहेत किंवा तिथले स्थानिक जे नाग आहेत त्यांच्या साह्याने तिथे त्यांनी नंदनवन फुलवलेलं आहे बघा. म्हणून आजपर्यंत पाहिलं तर देशाची राजधानी ही दिल्ली किंवा इंद्रप्रस्थच असते आणि देशाच्या सुखसमृद्धीला त्या दिल्लीची सुखसमृद्धी बऱ्यापैकी कारणीभूत होत असते. तिथे कोण येतं, कोण राज्य करतं, ह्याच्यामुळे त्याच्यावर वक्रदृष्टी झाली. 1300-1400 वर्ष काही गोष्टी घडल्या, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्या लक्षात येईल. पण त्याच्या मागे इंद्रप्रस्थामध्ये एका धर्माची हजारो वर्षासाठी स्थापना करण्यात आली होती आणि ती झाली होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं खांडववरनं पूर्ण जाळून टाकलं आणि आपला अजीर्ण नष्ट केलं. काय असं खाल्लं असेल आणि पुन्हा नंतर परत जाळून परत ते खाण्याची त्यांना इच्छा झाली असेल अग्नीला. काही वेळेला
काही भाकडकथासुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट होतात. आणि खांडव वन जाळल्याची जर कथा व्यवस्थित वाचली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की कृष्णाने आणि अर्जुनाने विलक्षण हत्याकांड केलेलं आहे, जे शक्य नाही. जिथे अर्जुन महाभारताचं युद्ध विनाकारण करायला तयार होत नाही, तिथे कृष्ण आणि अर्जुन अशा प्रकारे निरपराध लोकांना तिथल्या त्यांचं हे करून अशा प्रकारे काही करतील हे शक्य वाटत नाही. उलटपक्षी खांडव वनातून इंद्रप्रस्थाच्या निर्मितीची जी खरी कथा आहे ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येते सुद्धा, लक्षात घ्या. हां, त्यांनी जाळला काही भाग, यामध्ये काही विशेष गोष्ट नाही. शहरं उभी करत असताना काही भाग, पण तिथे ज्या पद्धतीने त्याचं वर्णन येतं तर ते शंकास्पद आहे. लक्षात घ्या की आपण असा नर आणि नारायणावरती असा आरोप करू शकतो का? ह्या ध्वजाची जी गोष्ट ह्याच्यात सांगितलेली आहे तर तो लवचिक असेल, एखाद्या अशा धातूपासून किंवा आपण बघतो रबरासारखं किंवा प्लास्टिकचं सुद्धा अलीकडे काय होतं ते वागतं आणि पुन्हा नंतर उभं राहतं. अशा प्रकारच्या एखाद्या वस्तूपासून हा ध्वज लांबलचक बनवला गेला असेल तर तो निश्चित झाडामध्ये कुठल्या अडकणार नाही. स्थितव म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की त्या सुंदर आणि तेजपुंज रथावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आवडते भक्त शिरोमणी अर्जुन विराजमान असल्यामुळे त्या रथाची शोभा आणि तेज विशेष वाढलेली आहे. पहा, स्थितव म्हणतात ते त्या ठिकाणी स्थित आहेत भगवान, आणखीन परमात्मा आणि आत्मा. पहा, या रथाची तुम्ही शोभा पहा की ज्याच्यावर भगवान श्रीकृष्ण आरूढ आहे आणि अर्जुनही आरूढ आहे. हा रथ म्हणजे तुमचा देहच आहे. किती सुंदर संजय सांगतात, कारण ते सुद्धा संत आणि महात्माच आहेत. पहा, त्यांना ते दिसतं साक्षात तिथे की ह्या सगळ्या ह्या अश्वांनी, श्वेत अश्वांनी हा महान रथ सजलेला आहे आणि ते आपलं शरीरच आहे सगळ्यांचं. माधव हा पांडवाश्चैव. आता इथे माधव या शब्दाचा आणखीन एक अर्थ सांगतात की मा हे लक्ष्मीचे नाव आहे आणि धव या शब्दाचा अर्थ होतो पती असा. म्हणून माधव हे नाव लक्ष्मीपतीचे आहे आणि पांडव हे नाव अर्जुनाचे आहे. कारण अर्जुन सर्व पांडवांमध्ये मुख्य आहेत आणि पांडवांना धनंजय हा, पांडवांनाम धनंजय हा म्हणजे गीतेच्या 10व्या अध्यायात 37वा श्लोक आहे की पांडवांमध्ये मी धनंजय आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतील. पहा, या ठिकाणी हा भाव आहे. परंतु संजय मात्र इथे धृतराष्ट्राला हा माधव जो मधु दैत्यासारख्या दैत्यांचा वध करणार आहे तो आता इथे शंख वाजवायला इथे या अर्जुनाच्या रथामध्ये विद्यमान आहे म्हणून सांगतात. आणि इथे त्याची क्षमता एका अर्थाने ते धृतराष्ट्राच्या कानामध्ये सांगू इच्छितात. अर्जुन नराचे व श्रीकृष्ण नारायणाचे अवतार होते. महाभारताच्या प्रत्येक पर्वाच्या आरंभी नराला म्हणजे अर्जुनाला आणि नारायणाला म्हणजे श्रीकृष्णाला नमस्कार केला गेला आहे. नारायणं नमस्कृत्य नरम चैव नरोत्तमम. या दृष्टीने पांडव सैन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे मुख्य होते. संजयानेही गीतेच्या शेवटी म्हटले आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण केलेले अर्जुन असतील त्या ठिकाणीच लक्ष्मी, विजय, ऐश्वर आणि अविचल नीती राहील. गीता अध्याय 18 श्लोक 78. काय म्हटले की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण केलेले अर्जुन असतील त्या ठिकाणीच लक्ष्मी, विजय, ऐश्वर आणि अविचल नीती राहील. पहा, हे नरनारायण जे आहेत ना हे 2 ऋषी आहेत. त्यांचे काही ठिकाणी अवतार शेष नारायणाचा जो आहे तो शेषनागाचा, बलराम आणखीन विष्णूचा अवतार कृष्णाला म्हटलेला आहे. काही ठिकाणी नर ऋषींचा अवतार कृष्णाला म्हटलेला आहे आणि नारायण ऋषींचा नर ऋषीचा अवतार जो आहे तो अर्जुनाला म्हटलेला आहे आणि नारायण ऋषींचा अवतार जो आहे तो कृष्णाला म्हटलेला आहे. हे नरनारायण ऋषींचे पर्वत जे आहेत ते केदारनाथाच्या दोन्ही बाजूला आहेत भोवताली. आणि केदारनाथ जे आहेत ते नर आणि नारायण या ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊनच तिथे त्या इतक्या अवघड जागी येऊन विराजमान झालेले आहेत. तर असे हे नरनारायण आहेत. पहा, त्यांना नमस्कार केलेला आहे. दिव्यौ शंखौ प्रदधमुतु ही. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या हातात जे शंख होते ते तेजपुंज आणि अलौकिक होते. ते शंख त्यांनी खूप जोरात वाजवले. पहा, या ठिकाणी अशी शंका येऊ शकते की कौरवांचे
पक्षाचे मुख्य सेनापती पितामह भीष्माचार्य आहेत, म्हणून त्यांनी सर्वात प्रथम शंख वाजवणे योग्यच आहे. परंतु पांडव सैन्यात प्रमुख सेनापती धृष्टद्युम्न असतानाच सारथी झालेले भगवान श्रीकृष्णांनी सर्वात प्रथम शंख का वाजविला? याचे समाधान असे आहे की भगवान सारथी असोत की महारथी असोत, त्यांची मुख्यता कधीही नाहीशी होऊ शकत नाही. ते कोणत्याही पदावर का असेनात सर्व काल सर्वाहून श्रेष्ठच असतात, कारण ते अच्युत आहेत, कधीही च्युत होत नाहीत. पांडव सैन्यात भगवान श्रीकृष्णच प्रमुख होते आणि तेच सर्वांचे संचालन करीत होते. जेव्हा हे बाल्यावस्थेत होते त्यावेळीही नंद आणि उपनंद इत्यादी लोक त्यांचे म्हणणे स्वीकार करीत असत. म्हणून तर त्यांनी बालक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार परंपरागत सुरू असलेली इंद्रपूजा सोडून गोवर्धन पर्वताची पूजा करणे सुरू केले होते. पहा, या ठिकाणी इंद्राची पूजा बंद करतात. खांडवनात सुद्धा इंद्राच्या विरोधात श्रीकृष्ण उभारले असं म्हणतात आणि इंद्र तिथल्या नागांना वाचवत होता असं म्हणतात. अग्नी त्यांना जाळण्याचा प्रयत्न करत होता असं म्हणतात. हे काही गोष्टी ऐतिहासिक ह्याच्यातल्या नसाव्यात. आपण याबद्दल झालेलं खूप संशोधन झालेलं आहे या विषयामध्ये. जिज्ञासूंनी त्याच्या संदर्भातले ग्रंथ वाचावेत. म्हणूनच तर त्यांनी बालक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार परंपरागत सुरू केलेली इंद्रपूजा सोडून गोवर्धन पर्वताची पूजा करणे सुरू केले. तात्पर्य हे आहे की भगवान कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही पदावर आणि कुठेही असले तरी त्या ठिकाणी तेच प्रमुख असणार. म्हणूनच पांडव सैन्यामध्ये भगवंतांनी सर्वात प्रथम शंख वाजविला. काही व्यक्तींची शोभा, त्यांचा मान सन्मान एखादी पदवी मिळाल्यामुळे वाढतो, लक्षात घ्या. आणि काही पदव्यांचाच मान सन्मान, जसं इथे भगवंत सारथी आहेत, तर सारथी ह्या पदाची जी काही गरिमा आहे ती भगवंतांनी सारथ्य केल्यामुळे वाढलेली आहे. त्यांनी भिक्षा मागितली तर ते भिक्षे करू म्हणून सुद्धा त्या भिक्षेकऱ्याचं सुद्धा जे पद आहे ते वाढलेलं आहे. ते पळून गेले, रणछोड दास म्हणून सुद्धा त्यांचा सन्मानच झालेला आहे, लक्षात घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण माखन चोर म्हटलं तरी त्यांचा सन्मानच झालेला आहे. तर काही पदव्यांची जी काही योग्यता आहे, गरिमा आहे, ती त्या पदवीला विभूषित करणाऱ्या त्या व्यक्तीमुळे वाढत असते. असे भगवंत आहेत. पहा, त्यामुळं सारथी असण्याचं जे स्थान आहे ते इथे महान बनलेलं आहे. जो स्वतः कनिष्ठ असतो तोच श्रेष्ठ स्थानावर नियुक्त झाल्यास श्रेष्ठ समजला जातो. म्हणून जो उच्च स्थानावर अधिष्ठित असल्याकारणाने स्वतःला श्रेष्ठ समजतो तो स्वतः वास्तविक कनिष्ठच असतो. परंतु जो स्वतः श्रेष्ठ असतो तो ज्या ठिकाणी राहत असेल ते स्थान त्या व्यक्तीमुळे श्रेष्ठ समजले जाते. ते स्थान श्रेष्ठ होते. बघा, भगवंत सारथ्यासाठी बसल्यामुळे सारथी असणं हे श्रेष्ठ झालेलं आहे. जसे या ठिकाणी भगवंत सारथी बनले आहेत तर त्यांच्यामुळे सारथी हे स्थानही श्रेष्ठ झाले आहे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे तर आता संजय पुढील 4 श्लोकातून पूर्वश्लोकाचा खुलासा करून दुसऱ्यांच्या शंखवादनाचे वर्णन करतात. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.